तुला सुरुवात करते स्टिचिंग सुरेखामध्ये सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे. खूप लेट हा व्हिडिओ येतो आहे हे मी तुम्हाला सांगते. काही कारणामुळे मला व्हिडिओ एडिट करायला बिलकुल जमत नव्हतं. हे व्हिडिओ आहेत होळीचे, म्हणजे दुसऱ्या दिवशीचे, होळी झाल्या दुसऱ्या दिवशीचे धुलिवंदनचे. तर इथं आम्ही जिथं राहतो समोरच गार्डन आहे. आदल्या दिवशी तिथं होळी झाली होती. तिथंच गार्डनमध्ये सगळेजण भेटतात आणि खूप छान अरेंजमेंट केलेली असते. आणि सकाळी 6 वाजल्यापासून सुरुवात असते आणि 8 वाजल्यापासून सगळे येतात. आणि तिथं मंडप आहे, तिथं खाण्याची पण सगळ्यांनी सोय केलेली असते. आणि जे जे करतात ते इन्क्लूड आपल्याकडून तिथे पैसे काढतात आणि त्यानुसार होळी खेळतात. तर सगळ्याजणी मला जायची इच्छा नव्हती, कारण आई घरी होती आणि आईच्या पायाला हे झालं होतं. तर आई नाही म्हणत, आई निघणारच नाही माहिती. आई बोलली की एवढ्यांदा सगळे फोन करतात, नाही तर दरवाजा ठोकून आत येऊन आम्ही तुला कलर लावणार. जिथं बिल्डिंग आणि ह्या बिल्डिंगच्या आजूबाजूचा सगळा एरिया, कारण आदल्या दिवशी मी गेले होते, फोटो काढते, शूट करते, सगळ्यांना माहिती. तर सगळ्यांच्या आग्रह खातर मी निघाले आणि इथं मस्त सगळेजण मनसोक्त होळी खेळत होते. बालपणीची मला आठवण आली, म्हणजे रंगपंचमी. आमच्याकडे रंगपंचमी खेळतात होळी झाल्यानंतर 5 दिवसानंतर. मग तिथे सगळे म्हणजे अख्ख्या गावामध्ये बैलगाडीमध्ये तो टीप असतो, कलर केलेला असतो, पूर्ण गावात फिरतात. लहान लहान मुलं खेळतात. तिकडे बायका खेळत नाहीत. आमच्या वेळेस तर खेळायचे नाही, आता थोडेफार खेळतात. ही आहे राधा, जिला तुम्ही नेहमी व्हिडिओमध्ये पाहता. तिचं आवर्जून असतं काकूला कलर लावायचं. तर ती सकाळीच आली होती. खाली गेल्यानंतर ती भेटली. तिथं मस्तपैकी सगळे कलर खेळलो. आणि एक वाटतं यार, आपलं सण आहे, त्यानिमित्त आपण भेटतो, गाठीभेटी होतात, त्याच्यानिमित्त सगळ्यांची भेट होते. कारण आधीपासून ज्या सण आपण साजरे करतो ते कुठं तर परंपरा आहे की त्या निमित्ताने तर आपण ती वेळ काढू आणि खेळू. इकडं मुलांसाठी पूल केलं होतं, तिथं मुलं मनसोक्त खेळत होते, पण मोठेही सगळे लक्ष देत होते. आणि कलर जे होते ते चांगले होते, म्हणजे केमिकलवाले कलर नव्हते. एखादा कुणाचा असेल तर माहिती नाही, पण सगळेजण ते लक्ष देऊन हे करतात. आणि इकडं राधाची आई श्रद्धा, ते आई हे चाललं होतं की आपण एखादा व्हिडिओ शूट करूया. तो व्हिडिओ मी तेव्हाच, जेव्हा होळी झाली होती तेव्हाच मी टाकलं आहे, ते तुम्ही पाहिलं असेल. तर आम्ही प्रयत्न करत होतो रील बनवण्याचा. रील बनवतानासुद्धा प्रचंड मेहनत घ्यावं लागते, सगळं व्यवस्थित यावं लागतं आहे. कोणाला आवडेल ना आवडेल आधी विचारायचं असतं. पण आता सगळेच सांगतात की आली बुकानर वहिनी तर व्हिडिओ करणार, आणि खास सांगतात. ते मला खूप बरं वाटतं की चला, मग माझं शिलाईचं चॅनल आहे, पण त्याच्या निमित्ताने हे पण आजूबाजूच्या घडामोडी, आमचे सण जे काय आहेत ते साजरे करतो, ते मी तुम्हाला सगळ्यांना शेअर करत असते. आणि खूप छान रिप्लाय येतो. तर एक आठवण असते आपली. कालांतराने ह्याच्यातले बरेच लोक आम्हाला भेटणार नाहीत, कारण रिटायरमेंटनंतर जे ते आपल्या आपल्या गावी जातील किंवा वेगळ्या ठिकाणी राहायला जातील, पण ही आठवण नेहमी असणार आहे, हे एक मी तुम्हाला सांगते. त्यामुळं आवर्जून जे आहे, तुम्ही जिथं राहता तिथलं कल्चर आपलं असं करा आणि त्याच्यामध्ये सामील आहे. एक वेगळं समाधान मिळते. हा व्हिडिओ खूप फास्ट केलेला आहे, त्यामुळे तुम्हाला असं जाणवत असेल की किती फास्ट हे करतात. आणि इकडं जे आहे इथं सगळं नाश्त्याचं सगळं चाललं होतं. तर आमचं सगळं डान्स करणं, स्टेप करणं, श्रद्धा, बाकी मागे ज्या आहेत त्या बऱ्याच जणी शिकवत होत्या, त्यानुसार आम्ही सगळेजण स्टेप करत होतो. आदल्या दिवशीचं पुरणपोळीचा स्वयंपाक असतोच आपला, आणि सकाळी नाश्त्याला तेच सगळेजण करतात. पण कॉमन जिथं जातो तिथे एक खास असं, म्हणजे काय बोलतात, भांग आणि हे जिलेबी हे खास असतं, आणि भजी. इथंही त्याची सगळी सोय केली होती. मध्ये मध्ये सगळेजण बोलत होते की थोडं तरी खाऊन घ्या, प्रसाद म्हणून तरी खाऊन घ्या, कारण त्याचा मान असतो. तर तशा प्रकारे सगळेजण मस्त एन्जॉय करत होते. इथं छोटंसं मंडप होतं. हा मी जिथं बिल्डिंग राहते तिथली ही होळी, आणि आमच्या ग्रुपची जी असते ती दरवर्षी पाहिलेले. काही कारणामुळे आमचा जो सखी ग्रुपचा असतो ती होळी आम्ही म्हणजे खेळलीच नाही. तर असं मस्त इथं सगळेजण होळी खेळले आणि खूप छान वाटलं. सगळ्या वेगवेगळ्या ठिकाणचे आहेत, कोणीही आपल्याकडचं नाही असं वाटत नाही. पण एक तुम्ही जिथं राहता तिथे एक नातं होतं, रोज उठून तुम्ही एकमेकांना भेटत असता. मदतीला शेजार धर्मच हा सगळ्यात आधी असतो. त्यामुळे जिथं आहे तिथलंही कल्चर इतकं छान असतं, सगळं बघायला भेटते. कारण इथे सगळ्या प्रांतातले लोक आहेत, त्यामुळे सगळे सण साजरे करतात. तर असं इथं झालं. त्याच्यानंतर हा व्हिडिओ मला वाटतं तुम्ही पाहिलेला आहे. हा शूट घेतला होता, कुठल्या गाण्यावर केलं होतं ते नाही माहिती, पण मस्त तो रील बनला होता. तर अशा प्रकारे हा रीलसाठी घेतलेला आहे. आधीचं मी जो काही होते ते व्हिडिओ शूट पण होतं आणि मस्तपैकी आम्ही एन्जॉयही करत होतो. तर अशा प्रकारे इथे पहिल्यांदा मी त्यांच्यामध्ये ही होळी साजरी केली. कारण दरवेळेस काही ना काही असतो, कुठं ना कुठं जातो, कारण आपले इतके ग्रुप आहेत
सगळ्या जवळचा जो असतो तिथं आपण नाही म्हणू शकत नाही, पण आपण जिथं राहतो तिथलंही सगळ्या लोकांशी थोड्या थोड्या वेळ का होईना आम्ही जाऊन तिथं भेटतो. तर मस्तपैकी अशी इथं होळी साजरी केली. त्याच्यानंतर सॉरी, आम्हाला हॅपी होलीचा एक व्हिडिओ शूट करायचा होता. तो इतक्यांदा रिटेक केला आणि तो झाला, म्हणजे 2 सेकंदचाच तो व्हिडिओ असेल, पण आम्ही कमीत कमी त्याला एक नाही म्हटलं तरी एक 5-6 मिनिट लावले असेल. परत परत तो व्हिडिओ घेत होता, कारण तो व्हिडिओ खास सगळ्यांना हवा होता. तर तो मस्तपैकी, आणि शूट सगळं माझ्या मिस्टरांनी म्हणजे सरांनी घेतले हे सांगते, कारण ते आहेत म्हणून ह्या गोष्टी मी करू शकते. तर बघा किती रंगबेरंगी, जितके कलर आहेत तसे सगळ्या प्रांतातले सगळे लोक आहेत. हे बघा, ही खाता खाता आले मला फोटो घ्यायचा आहे म्हणून. आणि इकडे मस्तपैकी जिलेबी बनवत होते आणि हे होते काय बोलतात भजी होते सगळ्या प्रकारचे. आणि ह्या साईडला मंडप घातलं होतं, मी तुम्हाला तिथं दाखवण्याचा प्रयत्न करते. पण मस्त सगळे मुलं हे एन्जॉय करत होते. सगळेजण तिथून म्हणजे जे काही पदार्थ बनवले होते त्याचं स्वाद मस्तपैकी घेत होते. आणि इकडे खेळणं चालू होतं. इथे अंताक्षरी खेळत होतो. ॲक्च्युली हा ओरिजिनल व्हिडिओ मी टाकणार होते, पण काय झालं माहिती नाही, छोटासाच क्लिप आला. आणि जेंट्स आणि लेडीज एका बाजूनी, जेंट्स एका बाजूने लेडीज, आणि मस्तपैकी अंताक्षरी जमली. आणि हे तुम्हाला दाखवते आत्ता मी. जिलेबी, चटणी, भजी, आणि त्यानंतर हे होतं भांग होतं, म्हणजे नॉर्मल सरबतच असतो, म्हणजे का पूर्ण असं चढतं किंवा त्याच्याने आपण खूप असं काय बोलतात गिरके ते घेतो तसं नव्हतं, नॉर्मल होतं, पण छान होतं. आणि इथं मस्तपैकी सगळ्यांचं अजूनही गप्पा गोष्टी चालल्या होत्या आणि खेळणं चालू होतं. मेन म्हणजे अंताक्षरी आणि त्याच्यासोबत गप्पा गोष्टी, असा हा मस्त इथं रंग जमला होता. आणि खेळ खेळत होते. मी सगळेजण काय काय भजी बिजी काय काय दाखवत आहेत हे तुम्हाला सांगते. ह्या आठवणी आहेत. आणि त्याच्यानंतर बरेच जण घरी येतात. तर ईशान आहे हा श्रद्धाचा वर्गमित्र आहे आणि फॅमिली फ्रेंड आहे. तो आला होता खूप दिवसानंतर, आणि एवढासा होता तो, बघा किती मोठा झाला. मला वाटतं मी 3-4 वर्षापासूनचे ओळखते त्याला. सगळेजण आले होते, ॲक्च्युली श्रद्धाला भेटायला आले होते आणि मी खाली भेटले. तर बोलतात वर येतो, तुम्ही खाली या. मग परत मी खाली उतरले आणि बघा किती मस्ती चालली होते. कारण हे मुलं आपले जे म्हणजे वयाने वाढतात पण आपल्यासाठी ते लहानच असतात, पण त्यांचं जे काही बॉन्डिंग आहे आपला पण आहे तो खूप छान वाटतो. अशा प्रकारे हे झालं. आणि त्याच्यानंतर हा दुसरा ग्रुप आहे. हे सगळे ह्याच्यातले बरेच जण गावाकडचे आहेत, म्हणजे मुरुम, परत सोलापूर, शैलाला ते तुम्ही पाहिलं आहे, रुपालीला पाहिलं आहे, मंजूला पाहिलं आहे. एक 5-6 जणांचा हा एक गावाकडचा ग्रुप आहे. आणि तिथे गेलो होतो. तिथं दरवर्षी थोड्या वेळ तरी जाऊन येते. तिथंसुद्धा हा व्हिडिओ शूट करायचा होता, हॅपी होली बोलायचा. हे बघा कसं चाललं आहे सगळ्यांचं. आणि मस्तपैकी सगळे खेळत होते. एक बोलतो ना आपल्यात बालिशपणा असतो, तो खूप छान असतो. त्याच्याने तुम्ही असे सणबिणं साजरे करता तेव्हा विदाऊट टेन्शन तुम्ही राहता आणि तुम्ही फ्रेश होता. हे मी माझ्यावरून सांगते. इथं लहान मुलांसाठी जुगजुग गाडी खेळत होतो. बरेच काय 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 चाललं होतं. आणि मला वाटतं थोडेफार याचे व्हिडिओ मी टाकलेले आहेत. मस्तपैकी अशी होळी साजरी करत होतो. पण व्हिडिओ खूप लेट येत आहे हे मी तुम्हाला सांगते. पण ह्या आठवणी आहेत, जपायचे आहेत. काही कारणामुळे मला जमलं नाही, पण म्हणजे जेव्हा एडिट करते तेव्हा एडिट करून टाकूया. रोजचं का रेग्युलर माझे व्हिडिओ नसतात, माझे शिलाईचेच जास्त असतात. हे कधीतरी साजरे केलेले व्हिडिओ असतात जे मी म्हणजे प्रयत्न तुम्ही कसे साजरे करता सण ते सांगा. आणि हा एक वेगळा काहीतरी म्युझिकवरती होते, नाशिक ढोलवरती, त्याच्यावरती ताल धरून मस्त सगळ्याजणी आम्ही डान्स केला. आणि तो व्हिडिओ मी ऑलरेडी अपलोड केलेला आहे, तुम्ही पाहिला असेल. त्याला व्ह्यूज पण बऱ्यापैकी छान आले होते. बरेच जण बोलतात अगं किती मस्त एन्जॉय करता. पण हेही सांगते, आजूबाजूचं वातावरण, आजूबाजूचं कल्चर, सगळ्या मित्रमैत्रिणी असं मिळून राहतो. त्यामुळं मला वाटतं ह्या सगळ्या गोष्टी इझिली जमतात. नाहीतर एकट्याने हे होत नाही, कारण सगळेजण सामावून घेतात म्हणून हे जमते. चालेल, चला भेटू पुढे.